श्रीराम समर्थ. श्री तात्यासाहेब केतकर. चरित्र, लोकसंग्रह, प्रवासवर्णन, पत्रव्यवहार व रोजनिशीतील पाने यांचे संकलन. चैतन्याची जैथ प्रचिती. संकलक गो सी गोखले. भाग 1. 4 शब्द. अनेक वर्षापासून तीर्थरूप तात्यासाहेबांच्या विषयी काहीतरी लिहावे असे मनात सारखे घोळत होते. त्याप्रमाणे 2 वेळा त्यांच्याविषयी लिहिलेसुद्धा. चैतन्य स्मरण 1988च्या श्रींच्या अमृत महोत्सवी विशेषांकात त्यासंबंधी छोटा चरित्रवजा लेख लिहिला. त्यानंतर 2005च्या चैतन्य स्मरणच्या अंकात त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी लिहिल्या. पण तेवढ्याने मनाला समाधान झाले नाही. म्हणून यावेळी त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र प्रसिद्ध करावे असे मनात सारखे येऊ लागले. त्यांचे अतिशय सात्विक, सोज्वळ व प्रसन्न व्यक्तिमत्व आठवून अजूनही मन भरून येते. तीर्थरूप तात्यासाहेबांचा जन्म 22 जानेवारी 1885 साली रथसप्तमीच्या दिवशी झाला व 3 एप्रिल 1967 साली ते श्रींच्या चरणी विलीन झाले. म्हणजे आज जवळजवळ 41 वर्ष उलटून गेली. त्यांना पाहिलेले व्यक्ती आता कमी कमी होत आहेत. त्यांच्यासारख्या असामान्य व्यक्तीचे जीवन किती पवित्र, अलौकिक व महाराजमय झाले होते हे नवीन पिढीला कळावे व एका आदर्श व्यक्तिमत्वाचा परिचय श्रींशी संबंधित असणाऱ्या नवीन साधक मंडळींना व्हावा हा हेतू मनात धरून तीर्थरूप तात्यासाहेबांचे संपूर्ण जीवन या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे त्यांच्याविषयी जितकं लिहावं तितकं थोडंच आहे आणि त्यांच्या संबंधीच्या आठवणींना तर अंतच नाही. 1925 साली श्रींशी पुन्हा संपर्कात आल्यावर जवळजवळ 42 वर्ष म्हणजे श्रींच्या चरणी विलीन होईपर्यंत अक्षरशः हजारो स्त्री पुरुषांशी त्यांचा संबंध आला व त्या संबंधीच्या आठवणी अनेकांनी कळवल्या. तीर्थरूप बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातूनही या आठवणींचा उल्लेख होत असतो. सध्याच्या घटकेला जेवढ्या आठवणी मिळू शकल्या त्यांचा समावेश येथे केला आहे. प्राध्यापक अंतरकरांनी त्यांच्यासंबंधी बऱ्याच आठवणी लिहिल्या आहेत. 1988 साली गोंदवले संस्थानने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत त्यांच्या कौटुंबिक जीवनावर प्रकाश टाकला आहे. अशा तऱ्हेने तात्यासाहेबांच्या जीवनावर जेवढे काही वाङ्मय उपलब्ध होऊ शकले त्याचा अंतर्भाव या पुस्तकात केलेला आहे. कदाचित यामध्ये द्विरुक्तीही असण्याचा संभव आहे, तरी वाचकांनी त्या दृष्टीने पाहावे. या पुस्तकाच्या वाचनाने नामाच्या प्रेमात वाढ होऊन श्रींच्या चरणी जास्तीत जास्त मन स्थिर होण्यास मदत होईल याची खात्री वाटते. गो सी गोखले. आत्मवृत्त. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरुवे नमः. पहिला खंड इसवी सन 1885 ते 1901 पर्यंत. श्री समर्थ चरणी अनन्यभावे नमन करून मनात जे सारखे बरेच दिवस घोळत आहे ते लिहून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. श्री महाराजांच्या सहवासातल्या आठवणी. श्री समर्थांच्या गतकालच्या आठवणी वरचेवर मनात येतात. त्यांची आठवण झाली म्हणजे तो वेळेपर्यंत तरी मन आनंदित राहते. ह्या आनंदाचा थोडा तरी भाग पुढील पिढीला मिळावा व श्री महाराजांनी आपले कुटुंबावर किती उपकार सर्व प्रकारे केले आहेत याची सदैव जाणीव आपले पुढे असावी व आपले त्यांचे संबंधी काय कर्तव्य असावे व आपण कसे वागल्याने त्यांस बरे वाटेल ह्याचा विचार मनात यावा. त्यांचे उपकार इतके अगणित आहेत, ते फेडणे कोणाही जीवाचे शक्तीबाहेरचे आहे. असो, पुष्कळ वेळा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही विचार येऊन लिहिण्यास सुरुवात झालीच नाही. एकदा असे वाटावे की हे लिहिणे श्रींस आवडेल का? आपले मनाशीच हे सर्व विचार चालायचे. श्रींस आपले चरित्र लिहून व्हावे असे कधीच वाटले नाही. किंबहुना 1-2 वेळा एक गृहस्थ लिहित असताना श्री महाराजांनी पाहिले व त्यांना विचारले, काय लिहित आहात? हे ऐकून त्या गृहस्थास एक प्रकारे आनंद वाटला व आशा वाटली की श्रींचे बाबतीत अज्ञात अशा पुष्कळच गोष्टी आहेत त्या आपणास श्रींकडून प्रत्यक्ष कळतील. पण त्याचे उलट झाले. श्री म्हणाले, माझे सारख्यांचे काय चरित्र लिहायचे आहे? मी सत्पुरुष म्हणून लिहिणार असाल तर त्याकरता मनुष्य निर्माण व्हावा लागतो. तुम्ही या भानगडीत पडू नये.
श्री महाराजांना लौकिक व प्रसिद्धी बिलकुल आवडत नाही, हे माझे अनुभवाने सांगता येईल. श्रींचे आज्ञेप्रमाणे त्यांनी लिहिण्याचे थांबवले. अशा स्थितीत श्रींची आज्ञा घेऊन लिहिणे शक्य दिसेना. न लिहावे तर स्वस्थ बसवेना असा विचार मनात आला की श्रींचा मोठेपणा व अलौकिकत्व जन्मताच आहे, दुसरे कोणामुळे व जास्ती प्रसिद्धीमुळे येणारे नाही. तेव्हा प्रसिद्धी फार तर न करावे, पण स्वतःचे मनाकरता व आपले मंडळींकरता लिहून काढावे असे वाटावे. दुसरा विचार असा येईल की आपल्याला कसे काय लिहिता येईल. त्याचे उत्तर माझे मलाच सुचावे की हे दुसरे कोणाकरता जर नाही तर आपल्याला गोड वाटणारच. तिसरा विचार, श्रींना आपण खरे कोठे ओळखले आहे. जितके ज्याचे ज्ञान तितकीच त्याला ओळखण. सर्वात लाजिरवाणा विचार म्हणजे हे लिहिण्यात आपला मोठेपणा दाखवल्यासारखे नाही ना होणार. हा विचार मनात येताच असे वाटले की हा विचार येणे हे आपले पाप आहे. जगात अशी कोणीही व्यक्ती नाही की ज्याचेमुळे श्रींस मोठेपणा येणार आहे, तर माझेसारख्या अत्यंत क्षुल्लक माणसास मोठेपणाचा संशय येणे पाप आहे. लिहावे न लिहावे बरेच वेळा उहापोह होई. असे वाटले श्री महाराजांच्या पूर्वीच्या व हल्लीच्या आठवणी श्री महाराजांचे प्रेमळ भक्तांजवळ नेहमी निघतात, तर लिहिण्यास काय हरकत आहे. आठवणी कितीही खऱ्या असल्या तरी कालांतराने व सांगणारे बदलत असल्यामुळे पूर्वीच्याच कायम राहणार नाहीत. तेव्हा आज श्री गणरायाची प्रार्थना करून व मनाने श्रीचरणी लोटांगण घालून सुरुवात करीत आहे. हे अगदी खाजगी असल्यामुळे याची प्रसिद्धी व्हावी असा मुळीच हेतू नाही. मला स्वतःला यात विशेष आनंद वाटण्याचे कारण असे की श्री महाराजांच्या चरणाजवळ राहत असताना, म्हणजे इसवी सन 1904 ते 1913 या काळात जे जे काही पाहण्याचा व अनुभवण्याचा सुयोग मिळाला त्याप्रमाणे, अर्थात लहान प्रमाणात आजही या अवतारात पाहावयास मिळत आहे हा होय. त्यावेळी श्रींचे वागण्यात व तेथील व्यवहारात जो साहजिकपणा होता तो तसाच आजही आहे. कोणतीही गोष्ट मुद्दाम करावयाची नसून ती साहजिकपणे घडत आहे असे वाटावे, पण ती इतक्या सुंदर रीतीने पार पडते की प्रत्यक्ष ठरवूनसुद्धा ते साधणार नाही. त्यावेळी मंगल कार्ये, लग्ने, मुंजी, बारशी, जन्मोत्सव, मूर्तींची स्थापना, मंदिराची व्यवस्था, तीर्थयात्रा व सामुदायिकपणे वागणे वगैरे सर्व काही जे पूर्वी घडले तसेच आजही घडत आहे, हे पाहून आनंद वाटल्याशिवाय कसा राहील. वरीलप्रमाणे घडत असताना दुःखाचेही प्रसंग आले. त्यातल्या त्यातही त्यांचे वागण्याने मागील आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या दोनही अवस्थात फरक असेल तर तो इतकाच की त्यावेळी रम्य, हास्यवदन व नेहमी आनंदी वृत्ती असलेली मूर्ती साक्षातपणे वावरत होती व आज त्यांची सत्ता काम करते. श्री महाराज दिसत नाहीत, यामुळे त्या आठवणीत मन थोडेसे कष्टी होते. हल्लीच्या निरनिराळ्या प्रसंगी मागे श्री कसे वागत होते त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आठवणी लिहायच्या म्हटल्या म्हणजे जे काही आठवेल ते, आणि ज्यांच्या मदतीने लिहायचे ते फार थोडे असल्याने सर्वच घडलेली हकीकत यात येईलच असे नाही. शक्यतोवर स्वतःच्या आठवणीने व दुसऱ्यांनी आठवण करून सांगितलेली विश्वसनीय माहिती घेऊनच लिहिणे जरूर आहे. या बाबतीत काकासाहेब डी.जी. जोशी यांनी मागील म्हणजे गेल्या 29 वर्षाच्या डायऱ्या वाचून त्यातील मुख्य गोष्टींची टिप्पण व तेही अगदी सुवाच्य लिहिण्याचे काम त्यांचे प्रकृतीचे मान असे असतानाही केले. त्यामुळे मी त्या लिहिण्याचा उपयोग न केल्यास त्यांना विनाकारण त्रास दिल्यासारखे होईल असे वाटे व त्याचबरोबर असेही मनात येई की श्रींचे सत्याने अकल्पित व सामान्य मनुष्याला करता येणार नाहीत अशा घडलेल्या गोष्टी आपण लिहून ठेवाव्यात, जेणेकरून स्वतःस व दुसऱ्यासही आनंद वाटेल. दोन्ही अवतारातील साम्यता कोणती असेल तर ती ही की घडून येणाऱ्या कार्यात करता कोण हे कळत नसे. कार्ये जशी काही साहजिकपणेच घडली असे वाटावे. बाह्य दिसणाऱ्या गोष्टीतही त्यावेळी स्वाभाविकपणा होता व आता नाही असे दाखवता येणार नाही. एकाचीच उणीव व ती मात्र अगदी सत्य म्हणजे
श्री महाराज प्रत्यक्ष दिसत नाहीत ही. श्री महाराज अलीकडील एका गुरुपौर्णिमेचे दिवशी म्हणाले की मला अजून खरे कोणीच ओळखले नाही. पूर्वी मला देहात पाहत होते, आज मी वाणीत आहे म्हणतात. पण मला खरे तो ओळखील जो मला नामात पाहील. त्यांचे म्हणणे सत्य असणारच. पण आमचे सारख्यास सगुणात जे प्रेम वाटेल ते सूक्ष्मात वाटणे कठीण. ती सगुण मूर्ती आज दिसत नसली तरी प्रत्येकाच्या हृदयात त्यांचे वास्तव्य आहेच. पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.